नमस्कार, चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मस्त असा लसूणी चिवडा बनवूया टेस्टी. त्यासाठी मी गॅस चालू करून जाऊन कढई ठेवली, बारीक गॅस केले. आता आपण साहित्य बघूया. तेल लागणार आहे, कढीपत्ता, लसूण, शेंगदाणे, मसाला डब्यातील साहित्य आणि चिरमुरे, ह्याला कुरुमुरे पण म्हणतात. आता आपण तयारी करूया. तर पहिल्यांदा आपण कढईत तेल ओतूया. तर गॅस मोठा केला, त्यात मी शेंगदाणे ओतलेत. तर शेंगदाणे चांगले कुरकुरीत होतं भाजून घेऊया. चांगले तळून घ्यायचे मस्त असं. तर तळून झालेत, तुम्ही काढून घेतलेत, ते आपण बाजूला ठेवूया. आता मी गॅस बंद करते. तेल गरम आहे, त्यात कढीपत्ता टाकून तळून घेते. कढीपत्ता आणि कढीपत्ता काढून घेऊया. नंतर शेवटी टाकायचा चिवड्यामध्ये. नंतर लसूण ठेचून घेतलं आहे ओबडधोबड. तर जास्त लसूण टाकायचा, चांगला तळून घ्यायचा. आता मी कढई खाली घेते. आता ह्यामध्ये आपल्याला चवीपुरतं सगळं टाकायचं आहे. लाल तिखट मी चवीपुरतं टाकते 2 चमचे. नंतर मीठ टाकूया चवीपुरतं. हळद टाकूया. चांगलं हलवून घेऊया. हे कढीपत्ता टाकल्याने परत त्यांना मी काढून घेते. त्याला तिखट मीठ चांगलं लागलं जाते. आता आपण तळलेले शेंगदाणे घालूया. हे चांगलं हलवून घेऊया. आता हे सगळं आपल्याला चिरमुरेमध्ये ओतायचं आहे. हे सगळं मी चिरमुरेमध्ये ओतते. ते सगळं ओतले. कढईत थोडंसं टाकून मी कढईतले चिरमुरे टाकून काढून घेते पाठीत. ते चांगले हलवून घेऊया चमच्याने. ते चांगले फिरवून हलवून घेतल्यानंतर हे पाठी अशी हलवून घ्यायची सगळीकडे. त्याला तिखट मीठ लागलं पाहिजे, मसाला लागला पाहिजे. परत हलवून घ्यायचं. तर मसाला हलवून झाले. आता यामध्ये आपण तळलेला कढीपत्ता टाकूया. ते हलवून घेऊया. अलगद असं हलवून घ्यायच्यानंतर थोडीशी साखर टाकायची. छान अशी चव येते गोड. तर ते हलवून घ्यायचं. तर मस्त असं हलवून झाले. मस्त असा चिवडा तयार झाला आहे. तर मी टेस्ट करून बघितले. आता आपण हे झालेला चिवडा डब्यामध्ये भरून ठेवूया. तर करायला एकदा सोपं आहे, करायला एकदम सोपं आहे आणि खायला एकदम टेस्टी आहे. तर लसूण घातल्यामुळे चिवड्याला एकदम मस्त अशी टेस्ट येते. तर तुम्ही नक्की अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने चिवडा तयार करून पहा. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.